कुंभारीच्या विजयनगर येथील चंद्रोदय नगरच्या वसाहतीतील रहिवाशांना सध्या नरकयातना भोगाव्या लागत आहेत। ग्रामपंचायतीच्या मंजूर रस्त्याचं काम कुठं झालं आणि ती कुठपर्यंत करण्यात आलं याचा उलगडा होत नसल्याने येथील नागरिकातून ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे। निवडणुका झाल्यापासून चंद्रोदय नगर येथील मूलभूत वीज, पाणी, रस्ता आणि स्वच्छता याबाबत येथील सदस्य आणि सरपंचांकडून कोणती सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याचा तक्रार येथील नागरिकांनी जनदर्पण न्यूज चॅनलशी बोलताना दिली। या ठिकाणी येथील सदस्यांकडून व त्यांच्या समर्थकांकडून नगरामध्ये काम झाल्याचं सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला असता नागरिकांनी निवडणुकानंतर या प्रभागात मंजूर झालेलं काम दाखवा असा थेट आवाहन दिल्यानंतर समर्थक निरुत्तर झालं। चंद्रोदय नगर परिसरातील वीज, पाणी, रस्त्यासह मूलभूत सोयी सुविधा नाहीत। या ठिकाणी अस्वच्छतेचा प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। या परिसरात डुक्कर आणि गाढवांचा प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरात गाडीचं साम्राज्य पसरलं असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी मांडली। व्यवस्था जरा चालू नाही, लाईटचा बी व्यवस्था झालं नाही। इकडे या लहान पोरं बाळा शाळेला जाणारे गटरमध्ये पडायला चंद्रोदय नगरचं एवढं बी काळजी नाही कोणाला। आमदार खासदार लोकांना फक्त इलेक्शन आलं की तेवढं चंद्रोदय नगरचं आठवण येणार। बाकीच्या या 5 वर्ष झाल्या कचरा डब्याचं तसंच ठेवलेलं आहे। एवढा घाण कचरा ठेवल्यावरती लेकरं बाळांचं काय हालत होईल। 5 वर्षाचा डब्बा अजून बी सुद्धा उचलला नाही। ग्रामपंचायतीला एवढं नियोजन दिलेलं आहे, एवढा वेळ सांगितलेला आहे। पाण्याचा सुद्धा एवढा त्रास आहे, दुसऱ्यांच्या गल्लीमध्ये जाऊन पाणी भरून आणताय। आमचा त्रास आम्हाला माहित आहे। यांना घेऊन निवडून करायचं काय उपयोग आहे? हे आम्हाला जे मला आज पाहिजे, नाही म्हणलं तर रोड आंदोलन करणार आम्ही। हे आम्हाला न्यूज पहिला काय असेल डिक्लेअर करून द्या तुम्ही। बाकीचं बाहेर नाही बघा, तुम्ही गटरची व्यवस्था बघा, डुकऱ्यांची व्यवस्था बघा, कचऱ्याचा गल्लीचा गोळा बघा। नमस्कार, जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण आलेलो आहोत कुंभारी रोडवरील चंद्रोदय नगर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची दुरावस्था, कचऱ्याचा डेपो या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी गाढवाचं साम्राज्य आपल्याला बघायला मिळते आणि गटारीची समस्या आहे, गटार नाही आहे। या ठिकाणी शालेय विद्यार्थी शाळेला जात असतात, करून खाणारे लोक, कामगार वर्ग या ठिकाणी आहे। अनेक कामगारांना येण्या जाण्यासाठी समस्या या ठिकाणी उद्भवतात। तरी आपण या ठिकाणी नागरिक आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। वर्षी आपण निरोप दिलेला आहे, त्याचा बी काय दखल घेतला नाही आहे, तर काय अडचण नाही आहे आम्हाला। या गल्लीचं आमदार खासदारचं काय तर आशा सुटलेलं आहे। आज आम्ही कामाला जाणार, बाया काय जाणार, पाणी नसला तर दुसऱ्या गल्ली जाऊन पाणी आणायचं म्हणलं तर त्यांचा ताकद जमवईल का? कुठं पडलं म्हणलं तर नुकसान भरपाई कोण करणार? फक्त इलेक्शनच्या वेळेला आमदार आला, मी खासदार आला, जेवढं संपला। याचं फक्त त्यांचा फायदा बघून त्यांचं हे करणार। आणि दादांना बी विचारलं की निधी आलाय म्हणून, चंद्रोदय नगरला निधी पाठवलाय, निधी आलाय म्हणून बी सांगितलेलं आहे। मग इथं विचारलं तर अजून आम्हाला निधी आला नाही म्हणतात। एवढं आपले आमदार खासदार ज्यांनी एवढं जर हे केलं तर सरपंच उपसरपंच जे बी आहेत आणि हे गल्लीचं दखलच घेत नाही। आजचं हे पोल एवढा वाकून पडलेला आहे, एवढा तार खाली आलेला आहे, याचा बी एवढा रिस्पॉन्स नाही आहे, याचा बी एवढा तक्रारी केलेला आहे, तरी सुद्धा यांनी काय दखल घेईन। मग यांचा काय निर्णय लावा, आम्ही पब्लिक सगळे एकदा चर्चा करून आमच्या गल्लीचं काय व्यवस्था व्हायचं आहे ते कोणाकडनं होईल आम्ही गल्लीमधलं ठरवून झालेलं आहे। सगळं झालेलं आहे, सगळं झालेलं आहे। एक गोळला 2 पाईप टाकले, एक गोळला 1 रोड टाकलाय, संपला। माल येऊन पडणार आहे म्हणलं तर असं त्यांनी अंदुडगी साहेब बी असंच म्हणलेलं आहे। अंदुडगी साहेब काय म्हणले, आम्हाला निवडून आल्याबरोबर 5 वर्षात काही ठेवत नाही, 1 रुपयाचं काम बी ठेवत नाही, तुम्हाला सगळे गटर पाईप नळ सगळे आणून देणार, करून देणार म्हणलाय। 1 रोड करून गेला म्हणलं तर 5 वर्ष झाले अजून कोण? या रोडलाच नाही आम्हाला संबंध, गल्लीबोळचा संबंध आहे आम्हाला। या रोडला मोठ्या गाडी ट्रका जाणार आहे, ती पोरांना रिस्क आहे। तुम्हाला सांगायला रोडचा संबंध नाही आम्हाला। गल्लीबोळ, लाईट आणि रोड, गटरचं नळाचं व्यवस्था पाहिजे आम्हाला। आमचं मागणी गटर, रोड आणि नळ एवढं व्यवस्था झालं, लाईटचं व्यवस्था झालेलं पाहिजे। आमच्याकडे गटर सोय नाही आणि आम्ही पाहिजे पगस आम्हाला जायला रस्ता नाही, काही सोय नाही। सगळं पाणी सगळं विठ्ठल रुक्मिणी देवळात चाललेलं आहे। आम्हाला कशाची सोय उपलब्ध नाही, लाईट नाही, काहीच नाही। काही रोज भांडण, गटर पाहिजे रोज भांडण चालतंय। आम्ही कुठं त्रास सहन करायचा? पाणी सोय नाही, कशाची सोय नाही।
आम्ही कुठं असं 25-30 वर्षाचं हे चालू आहे. गटर अजिबात काहीच नाही. गटर पाहिजे रोज भांडण, रोज शिव्या हाणमारी होते. आम्ही कसं करायचं कसं मग? दुसऱ्याच्या फ्लॅटवर जातो आम्ही, ते घरं नेते पण ते रोड आम्ही त्याला दुसऱ्या जागेमधल्या. हा, गटरची तक्रार आहे. हा, तिथे गटर गोळा. समोर घर रोड नाही, लाईट नाही, ते सगळं काही सुद्धा त्या रोडाची. हो, ते दुसऱ्याच्या फ्लॅटवर तुमचं एकच घर ना, हा, मग ते रोडाला त्याला तुम्ही काय एकच घर आहे ना, म्हणता? एकच घर झाली. 15 वर्ष मग लागेल रे, गटरीला, पाईपीला. तुमचं एकच घरला झालं नाही, हा, तुमच्या बाजू घरला झालं का नाही? मग ते असं हे केलं, रोडाला रोड हे काय केलं. करणार माहितीये का? बाजूचं झालं आम्ही काय केलं? केलं. काय, तुला अडचण नाही. अडचण काय अडचण सगळ्यांना झालेलं आम्हाला. अडचण काय आहे? 6 इंची अडचणी नाहीये. 6 इंची समोर 6 इंच आहे. 6 इंच गॅस कनेक्शन देता येत नाही. का देता येत नाही? समोर 6 इंच आहे. 6 इंच गॅस कनेक्शन देता येत नाही. का देता येत नाही? त्यांना एकतर 6 इंच दिलं तर समोर पाणी जात नाही. त्यासाठी काय करावं लागतं? 4 इंच कनेक्शन घेऊन रिटर्न जावं लागतं. हे घरला कनेक्शन द्यासाठी त्यांचा विचार अर्थ नाही. त्यांना इथून कनेक्शन घ्यावं लागतं, रिटर्न पाईप न्यावं लागतं. त्यांचं झालं मग या रोडाला याला कोणाला तरी कनेक्शन द्यायला लास्ट घर लाईट नाही आहे. कुठं घर मला सांगायचं ना, कोपऱ्याला चिंचा झाड चिंचा झाड का नारळाचं झाड आहे. साखरे जळके तुम्ही तुला हायला का नाही तुम्ही तुला कनेक्शन हे देतात नव्हतं देत. तुमचं कनेक्शन खाली काढू नको, नसलं काढू नको. जेवढ्या घराची पेंडिंग आहेत पेंडिंग आहेत नाही बुथ मारला आम्ही सगळं. जिथं घराला कोण नाही ते बुथ मारला आम्ही. आता ज्यांचं फ्लॅट आहे फ्लॅट ते राहायला मिळत नाही, त्यांचं सगळं कनेक्शन आहे. कनेक्शन आहे माझं, बुथ मारलं खाली आहे. कनेक्शन नाही असं नाही, सगळे कनेक्शन आहेत. साहेब ऐका ना, त्या साईडला बी पुरा लाईट काही सुद्धा व्यवस्था हो तुम्ही का म्हणलं हो, तुम्ही हे सगळं करायचं मागं आलं म्हणून तुम्ही असं बोलणं नाही तुम्ही असं नाही. काय झालं तुम्ही आम्हाला म्हणलं मला. आता लोकांना त्याचं सांगा मला. लोकांना काय झालं, प्रत्येक वेळेला इलेक्शन जवळ आल्यावरती सळदून असं म्हणून 25 ते 30 वर्ष परत गेले. लोक याच्यामध्येच मरून त्यांचं आशा संपलेला आहे. मग साहेब ह्या 2 वर्षातलं बोला ना, झालेल्या गोष्टी ते बोलतो मी. 2च वर्ष झालेलं मी बोलायला ना, लाईट झालेलं का आहे. म्हणलं 25 लाईट काय बी झालं कुठं आहे? म्हणलं? 3 गोळा आहे, 4 गोळा रिकामी आहे ते. 2 वर्षामध्ये एक रोड झालेला आहे आणि त्या नळाचं कनेक्शन झालेलं आहे. हा, इथं गोळा घेऊन दोन रोड, झालाय. चार एक रोड. गेल्या रोड तर कसं झालं? रोडला फुटलेलं पूर नाही, लाईटा नाही. आता करून 7 वर्ष मग 7 वर्षामध्ये मला निधी अजून तुम्हाला किती दिवसापर्यंत कुठल्या कुठं येणार? फक्त समोर जेवढं फुटलेलं आहे ते सगळं आज फुटलं नाही. ती गाडी जाताना तुमची गाडी कोणती गेली असेल केली असेल तेव्हा फुटलेलं आहे. साहेब तुम्ही म्हणायला लागला आम्ही का राग येत नाही. नाही, हो, तुमचं काम त्रास तुम्ही सांगायला करून- लागलाय. तुम्ही काम 100 करून घ्या. केलेलं कामाचं आजचा कौतुक दिवस करा. कालचा दिवस फक्त तुम्हाला पाणी आलं नाही तर मी बाहेर जाऊन दुसऱ्या गल्लीमध्ये पाणी हो, भरून तिकडचे आणते. बी लोकं काय म्हणते आम्हाला, हा, तुम्हाला कशाला पाणी द्यायचं, तुमच्या गल्लीमध्ये नाही, ते काय मेंबर वगैरे म्हणते द्या, ते. त्यांनी सगळं करून घेईल. ऐका तर, अख्ख्या गावालाच ती अडचण आहे. तुम्हाला माहिती नाही? गावात 8 दिवसाला येतं पाणी. मी काय म्हणतो साहेब, अडचण तिथं असलं तर ना इथं सोलापूरला आम्हाला काय जवळच आहे. असं भाऊ टाकलं की सोलापूरला मग इकडं जर आला तर सोलापूर सिटीमध्ये द्या. आम्हाला तिकडं पाणी सोयीस्कर सगळं रोड ड्रेनेज कनेक्शन सगळं भेटेल आम्हाला काही सुद्धा त्रास होत नाही. चला एवढं आमचं विनंती आहे. एक इथला गल्लीमधला सुधारणा व्हायला पाहिजे. जर नाही झाला तर बी आम्हाला एकदम आराममध्ये आहे. असं ना तसं 25-30 वर्ष गाठलेलं आहे. का अजून एक 20-25 वर्षात आमचं आम्ही घरी काय काय व्यवस्था होईल तेवढं करून घेणार. आणि याच्या पुढं तर असं होत नाही की इथं मेंबर आले, दुसऱ्याचं गल्लीमधला मेंबर इथं निवडून आला म्हणून तर शक्यच नाही आहे. हे चॅलेंज आहे मला. पोरं लहान वेळा 3-4 मध्ये पडलेलं आहे ती. तरी त्यांचं कान कवर कोणी घेतलं नाही, कोणी संबंध नाही. यांचं कोण दखल घेई नाही. चंद्रोदय नगर मधला दयानंद बंडा बोलतोय. माझे कार्यकर्ते, माझे दोस्त वगैरे सगळं माझे फॅमिली वगैरे एवढं त्रासामध्ये आहे. एवढं 20-25 वर्षामध्ये काही सुधारणा नाही झालेला आहे. आजचे कचरा डब्बा ठेवून सुद्धा 5 ते 6 वर्ष झालेलं आहे. इथं आमदार खासदार येतात फक्त इलेक्शनसाठी येतात. जेवढं बाकीच्या टायमाला येत नाहीत ना, असा त्यांचा संबंधच नाही आहे. मग माझ्या लेकरा बाळांचे आजच्या यांचे लहान पोरांच्या गटरला शाळेमध्ये जाताना 3-4 वेळा पडलेल्या आहेत का नाही गटरमध्ये पोरा? एवढा त्रास असून सुद्धा तुम्हाला गल्लीला फक्त इलेक्शनसाठीच आठवण येत आहे का? आणि आमदार खासदारांना फोन लावला तर लाईटचं नाहीये, नळाचं व्यवस्था नाहीये. आज उद्या पाणी आणा म्हणलं तर दुसऱ्या गल्लीमध्ये जाऊन पाणी आणतो आम्ही. आमच्या गल्लीचा त्रास आम्हाला माहित आहे. मग एवढा दिवस तुम्ही काय केलाय? मग आज फक्त इलेक्शन जवळ आलं की मी ते करतो हे करतो म्हणून तुम्ही जवळ येत आहेत का?
कोण म्हणले कुठल्या नगरसेवक हे आपला अंदुडगी साहेब म्हणले ती आता कटर साहेब बी म्हणून गेलेले आहे ती आजचा जेवढा मेंबर आलेला आहे त्यांनी ते सगळं बोलून गेलेला आहे आजचा एक दगड सुद्धा कुठं हलवला नाही ते गटरचा लाईन पाईपलाईन म्हणलं तर माझं स्वतःची पाईपांनी मग घरात करून घेऊन ताकद आहे बाकीच्यांची परिस्थिती काय आहे त्यांना निरोप देऊन किती वर्ष झाले? त्यांना निरोप दिलेला आहे फोनवरती बोललेला आहे रेकॉर्डिंग बी आहे माझ्याकडे करतात ते आपला सचिन सरांनी म्हणते की तुमचा चंद्रोदय नगरला निधी आलेला आहे म्हणताय अंदुडगी साहेबांना विचारलं तर त्यांनी म्हणताय अजून निधी चालला नाही म्हणताय त्याचा बी रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे सगळं त्यांचा मेसेज बी पाठवलेला आहे आणि पाणी बी सोडलं तर 15 दिवसाला एकदा सोडतंय 15 दिवसाला एकदा सोडल्यावरती मग तिथं लिकेज होतं इथं लिकेज होतं रोज येऊन तेच काम करत बसतात का गटरचं पाणी ते मंदिर मध्ये चाललेलं आहे पोरं पडायला आलेत गटर मध्ये तुम्ही तिकडनं आल्यावर म्हणजे तुम्ही इथलं एक क्लिअर करता म्हणून म्हणाला ना यांच्याकडनं बघितलं का? चहा प्यायला कसं कामं चालू आहे कामं त्यांच्याकडनं कामं करून घेण्यासाठी आले तर आणि कसं आहे हे ग्रामपंचायतचे आहेत ग्रामपंचायतचे कामं हे करून घेण्यासाठी इथं सोयीस्कर नाही आहे हे सोयीस्कर करून आम्हाला द्यावं म्हणून आम्ही त्यांना बोलवलं निधी इथं मंजूर झालं म्हणून यांच्याकडनं म्हणत आहे ते पण त्यांच्याकडनं निधी मंजूर झालं ते कोणाकडे आता निधी मंजूर वगैरे झालेला आता सरपंचाकडेच विचारावं लागणार आहे ते आता किती मंजूर झालेलं आहे आणि कुठल्या याच्यासाठी मंजूर झालेलं आहे ते मेन तर ग्रामसेवक अंडरखालीच असणार 5 वर्षाचा सरपंचाच्या अंडरखाली असणार बरं तुम्ही आज यासाठी कशा बाबतीत आलेला इथं काही सोयीस्करच नाहीये ना आम्ही बोलून घेतलं मी इथलं नागरिक आहे तुम्ही या ठिकाणी मी इथलं नागरिक आहे मी इथंच आहे राहायला हे माझं समोरच घर आहे आता इथं काही सोयीस्कर नाहीये आणि मेन तर रोड नाहीये गटर नाहीये यासाठी काहीतरी सोयीस्कर पाहिजे ना ग्रामपंचायतकडनं काहीतरी पाहिजे ना या बाबतीत तुम्ही मागणी केली का मग कित्येक वेळा मागणी केलंय कित्येक वेळा पाठपुरावा केलेला आहे सरपंचांना पण सांगितलेलं आहे ग्रामसेवकाला सांगितलेलं आहे काही मेंबर लोकांना सांगितलेलं आहे मेंबर लोक तर आले त्यांचा पत्ताच नाहीये गेलेले 5 वर्षासाठी एक पण काम केलं नाहीत का या ठिकाणी आता 3 वर्ष झालं त्यांचे याच्या अगोदर कामं झालेले आहेत ते गेल्या याच्यात गेले आता 3 वर्षामध्ये कामं व्हायला पाहिजे ना काय कामं झालेत सांगा तुम्ही आता काय काम 3 वर्षामध्ये काय आता 1 वर्षाला एक रोड टाकला तर बी किती होईल त्याचा खर्च रोड तर आता कुठं झालेलं आहे मग कसं काय म्हणतो कामं झालेलं आहे म्हणून कामं झालेलं आहे म्हणून कसं काय म्हणता तुम्ही कामं झालेलं आहे म्हणून मी म्हणलेलं नाहीये ते मी काय म्हणतो तुम्ही चुकीचं बोलू नका इथं जे समस्या आहेत ते बोला पहिला त्यांनी जवळ येऊन बोलला म्हणून तुम्ही दुसरं बोलत जाऊ नका जे इथं जे बी आहे घराला जेवायला जात नाहीये आम्ही बी कोणाच्या घराला जेवायला जात नाही आणि जे काम आहे काय म्हणले ती त्यांनी कामा झालेलं आहे म्हणलंय कुठल्या कामा झालेलं आहे तुम्ही दाखवा 30 लाख कोण झालेलं म्हणलंय आज 30 लाख रुपयाचे 15 कोटीला काम केलं म्हणून सांगितलेलं कुठं आहे दाखवा काय काम केलं दाखवा तर चला तुम्ही पाणी नाही प्यायला गटर 30 लाखाचा आहे ते रोड दाखवते याच्या समोर 30 लाखाचा रोड केले ते बी 2 इंच त्याच्यावर कॉन्क्रीट आहे 30 लाखाचं काम आहे का ते पत्र्याची अंगणवाडी बांधली फक्त तुका लावायचं 30 लाखाचं काम झाडे वगैरे लावले नाही पोरांना खेळायला काय नाही सुविधा नाही म्हणाले की काम म्हणल्यावर त्यांना काय वाटायला पाहिजे की काम झालंय का म्हणून काम झालेलं नाही 30 लाख रुपयाचं काम केलं म्हणून भाषण करून गेले काम झालं म्हणाले कोण सोर्स कटादा ನೀವು ಗಟರದ ನೀರೆಲ್ಲ ಸೋರ್ಸ್ ದ ಹೋಗಿ ಕಿಶಂದ್ರ ಉಲ್ಟಾ ನೀರು ಬರಬೇಕು ಇವು ನೀರು ಕುಡಿತಾರೆ ಹೇಳ್ರಿ ನಾನು ಸೋರ್ಸ್ ಕಟ್ಟದ ಇದು ಸೋರ್ಸ್ ಕಟ್ಟದ ಯಾಳಗಮ್ಮ ಅವರೇ ಮಾಡೋದದ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕಡೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮಾಡೋದದ आणि इधर पाईप सोर्स कटत ನೀರ इधर पाईप इधर ಒಳಗದ काय म्हणतो माहित आहे का आपलं दुःख त्यांना माहित नसतंय आपलं दुःख आपल्याला माहित आहे म्हणून त्यांना सांगायला गेलं तर त्यांना काय वाटतंय एकदमच सांगायला लागलं त्यांना त्रास वाटायला लागलाय एक रोजचा रोज करत गेलं तर त्यांना बी हलकं होत आहे 25 वर्ष झाला आलेलं तसं 25 वर्ष झालं त्रास झाला पण आम्ही एक वर्ष दोन काम करू नाही आम्हाला काम करायला लागतंय नगरसाठी आम्हाला
एवढा तक्रारी आहे पाणी येत नाही तर 15 मिनिटात सोडतंय. आम्हाला एवढा त्रास व्हायला लागलाय बायका पोरांना आम्ही नळ आहे, पाणी नाही काय, आणि गटारी आहे त्यांच्या पाईप नाही आहेत, व्यवस्था नाही आहे, गटर काढणारा नाही आहे. कधीतरी वर्षांना एकदा येत आहे जात आहे, संपलं. कार्ड म्हणले आमच्याकडे खोरं नाही आहे, आमच्याकडे हे नाही आहे. 30 लाख गटर काढणारे रुपये का पगार घ्यायला झाले येतात? असते. मग त्याने 30 लाख निधी नाही मंजूर ते- झालाय म्हणून सांगून नाही, गेले आता असं. गेले की 30 लाखाचा मेंबर निधी साहेब. आहे, 50 ऐका लाखाचा किलो. मेंबर साहेब बी आले ती मेंबर साहेब तिथं रोड थांबवला आम्ही तिथं शाळेपासला मेंबर लेट కదా మళ్ళీ మీ మాపినాక వాళ్ళు వచ్చింది तुम्ही म्हणता मेंबर म्हणून आता नाही చేపిస్తాము आश्वासन द्यायला లేదు आता बाजूला कोण होते त्यांनी ते साहेब लोक होते मग त्यांनी म्हणलं की चहा पिण्यासाठी आले म्हणून चहा पिण्यासाठी आले बरोबर हा. आणि सगळ्या पब्लिक बायांना विचारा हा हा आपण रोड हो ऐका इकडा व्हिडिओ ती आपण तिथं रोड थांबवल्यावरती कोण आले ती तिथं कार मध्ये कोण येऊन आपल्याला काय म्हणले त्यांनी ते रोड थांबवतो म्हणल्यावरती काय म्हणले त्यांनी सगळे दोन आता ते मेंबर लोक येऊन ते साहेब लोक येऊन करू म्हणलं आपण, अडवू नका म्हणले इथलं काय म्हणले तुम्हाला करून देतो म्हणलं. मग रोड करून देतं म्हणल्यावरती त्यांनी आमदार होतात का मग आमच्यासाठी त्यांनी खासदार होतात का माहित नाही त्यांचा गोष्ट ऐकून आम्ही इथंपर्यंत आलेला आहे ते तिथं काम सोडून त्यांनी जर तर संबंध नाही म्हणला चहा प्यायला आला म्हणलं तर तुम्ही तिथं कशाला आलाव तुम्ही तिथं कशाला आलाव मग आम्ही आंदोलन केलं असतो ना ज्यांना हा सरपंच आहे ना ज्यांनी कोण सरपंच आहे कोण आमदार आहे त्यांनी येईल तिथं आमदार सरपंच कुठे गेले त्याने आता इथं होते ना, सरपंच कुठं आहे गावाली आनंदीला पहिले पाहिलं कुठे आहेत त्यांना बोला.
वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्रशुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा. मंत्र तंत्र यंत्रशास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन. रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन. अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र ध्यान उपासना, व्रत शास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन. गृह क्लेश शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग, जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय. पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर श्री मार्कंडेय रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.